भिवंडी तालुका के वालशिन गांव अरहम लॉजिस्टिक पार्क आई काल भैरी मंदिर पर आज दिनांक 10 जनवरी 2026 को हर वर्ष की तरह इस वर्ष भी शिरडी से वापस आई पालकी के उपलक्ष्य में आई काल भैरी माते की महापूजा व साई महाभंडारा तथा हरिपाठ व मान्यवरों का सत्कार सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन ओम साई सागर प्रतिष्ठान के संस्थापक अध्यक्ष श्री संतोष काशीनाथ मोगरे, हरिभक्त पारायण प्रकाश मोगरे, दिलकोश मोगरे, शिवा मोगरे तथा ओम साई सागर प्रतिष्ठान के कार्यकर्ता व पदाधिकारी तथा मोगरे परिवारों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत दादा सोरे, अरहम लॉजिस्टिक पार्क के डायरेक्टर विनोद मालदे सर, वारकरी संप्रदाय आमने लोनाड परिसर अध्यक्ष जनार्दन महाराज पाटिल, शिवसेना भिवंडी लोकसभा संगठक श्री हनुमान जी पाटिल, भाजपा युवा मोर्चा दक्षिण मंडल अध्यक्ष श्री नीलेश जी गुरव, भिवंडी आगरी महोत्सव के संस्थापक व माजी सरपंच सोनाले विशुभाऊ महात्रे, सोनाले माजी सरपंच श्री जनार्दन जी वाकड़े, माजी उप सरपंच सोनाले व शिवसेना विभाग प्रमुख श्री शैनेश्वर जी वाकड़े, समाज सेवक संजय सोरे, शिवनगर चौधरपाड़ा के श्री बालयोगी विशालनाथ जी महाराज, लोनाड़ गांव के समाज सेवक व उद्योगपति राजेश थले, शिवनगर चौधरपाड़ा माजी सरपंच नवनाथ चौधरी, शिवसेना भिवंडी तालुका सचिव ज्ञानेश्वर मुकादम ओम सेठ, माजी सदस्य जिला परिषद थाने रूताताई गोपीनाथ केने, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति श्याम जी गायखे, भारतीय विद्यार्थी सेना तालुका संगठक श्री परवीन जी पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर तथा वालशिंद गांव परिसर के ग्रामस्थ मंडल व साई भक्तों ने उपस्थित होकर श्री काल भैरी माते की दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि आए हुए सभी मान्यवरों का सत्कार ओम साई सागर प्रतिष्ठान के संस्थापक अध्यक्ष श्री संतोष काशीनाथ मोगरे, हरिभक्त पारायण प्रकाश मोगरे, दिलकोश मोगरे, शिवा मोगरे तथा समस्त मोगरे परिवार व ओम साई सागर प्रतिष्ठान के कार्यकर्ताओं द्वारा साई शाल व सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं डॉक्टर यशवंत दादा सोरे ने सभी साई बाबा भक्तों को शुभकामनाएं दी। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। सर्वेभ्यो कवि भूमिनां उपमश्रहस्रं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पदानां शृण्वन्नोति दशाननं। सूर्यन्मा सूर्यामि स्थापयामि पूजयामि दधिष्ठं मंगलकुलयवनं धन्यं संभूतं विद्युत्कान्ति। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्व या देवी सर्वभूत ऐश्वर्य श्री परमेश्वर प्रीत्यर्थ આ દેવીને તમારું નામ લો વિનોદ રાઈસ માલદે નામના ये
होते
चोरून का होईना परंतु पोहोचले होते आणि कोरोनाच्या काळामध्ये देखील हा पालखी सोहळा नक्कीच संपन्न गेला आणि बघता 15 वर्ष उलटली. फक्त 7 साई भक्त पहिल्या पालखीला चालत गेले होते, ज्याने निवाऱ्याची आशा दिली नव्हती, परंतु पालखी मात्र पूर्ण जन्माला आलेली आहे, उदयाला आलेली आहे. साईबाबांची शॉल आणि सन्मानचिन्ह देऊन महाराजांचं स्वागत. आपण देखील व्यासपीठावर यावं, त्यांचं देखील स्वागत आहे. आपणास विनंती, आपण देखील व्यासपीठावर येतात आणि आपल्या विभागामध्ये खूप फेमस आहे त्यांचा आपला भिवंडी आगरी महोत्सवाला प्रारंभ, त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. या 15 वर्षाचा 10वा दिवस 10 जानेवारी येतो, त्या प्रसादाची आठवण म्हणून 10 जानेवारीचा म्हणून महाराज पाटील इथाडे आपल्या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. संस्कृतीमय वातावरणामध्ये आनंदामध्ये जवळी ट्रॅफिक पोलीस आणि मित्र आणि म्हणून आजच्या या सोहळ्यामध्ये साहेबांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी. साईनाथ महाराज की जय. साईबाबाच्या परम कृपेने आपल्या सर्व अनेक क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहात म्हणून हा सत्कार रूपी सन्मान आपण करावा. या महोत्सवाला यावं आणि वारकरी महोत्सवाचा पहिला दिवस आनंदाने सर्वांमध्ये आता सध्या आहेत. संजय मडवी साहेब अनेक बिंजोरच्या कुस्त्यांनी, राजेश दादा खरे आई कळवाई प्रतिष्ठान लोणार संस्थापक, साईनाथजी वाकडे, अशोकदादा अतुलमनानी अतिशय भव्य आणि दिव्य हा सोहळा संपन्न झाला. देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यावेळेस आयुष्य या नाथ संप्रदायामध्ये त्यांनी विधित केलेला आहे. पाटील अर्जुन आपण देखील व्यासपीठावर यावं, तसेच नवनाथ चौधरी मागे शिवनगर चौधरपाडा आपण देखील सगळ्यांना विनंती, वीरमुख कोणी जाऊ नका, महाभारताचा लाभ घ्यायचा आहे. त्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. महाराज की जय. एरफोन सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती, आपण देखील स्टेजवर यावं. हरिभक्त पारायण गजानन महाराज सुतार स्वागत. विनूषण मालदे साहेबांचं प्रसाद देखील पूजन होतं. असा परिवार पार्क आपण पाहत आहात, त्याचे डायरेक्टर आहेत. अनेक लॉजिक पार्क त्यांनी भिवंडीमध्ये स्थापन केलेले आहे. ते सामाजिक कार्यकर्ते आपण देखील स्टेजवर या आणि कौशिक राऊत या महिन्याच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे. चौधरपाडा विलाजी चौधरी, मंगलदास पाटील माजी सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत. गणेश्वर सरपंच आहे, केलं जात आहे. आपलं मनपूर्वक सुरुवात झालेली आहे. आपण सर्वांनी साहित्य पीठावर यावं, त्याचं देखील स्वागत आणि सन्मान. लक्ष्मण पाटील एलमध्ये आपण देखील व्यासपीठावर यावं, त्याला सुरुवात केलेली आहे. सुस्वागत. आमचे पुरोहित अर्थात बडजी महाराज हा आवाज गेली 15 वर्षे साऊंडच्या माध्यमातून आपण ऐकतोय. सामाजिक कार्यकर्ते पिताडे आपल्यास विनंती. सैमसंग टीसीएल ग्रुप से जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी हम सभी का हार्दिक स्वागत. दीप्यमान हे संपादन करीत आहे. सामाजिक पाहिलं होतं पाटील भेटले माझे उपसरपंच. ओम साई सागर प्रतिष्ठान वालशीन आयोजित वालशीन ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्री पालखी सोहळा. हा पालखी सोहळा यशस्वीपणे पार पाडून आज साई भंडाऱ्याचं आयोजन ओम साई सेवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी मोगरे, त्यांचे भाऊ प्रकाश मोगरे, दिलकुश मोगरे आणि शिवा मोगरे यांच्यातर्फे अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचा हा साई भंडारा आयोजित केलेला आहे. खरोखरच सर्वप्रथम मी जे पदयात्री पायी गेले शिर्डीला आणि जे सुखरूप आले त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी शिस्तीचं पालन केलं आणि आपला हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. कारण आपण बघत असतो की काही ठिकाणी काही ना काही अपघात होत असतो, परंतु संतोष शेठ मोगरे
हे साईबाबा चरणी अतिशय नम्रतेने ही पालखी घेऊन जातात. त्याच्यामुळे गेल्या 15 वर्षात कुठलाही विघ्न या पालखीसाठी आलेलं नाही. खरोखरच अशा प्रकारचा मनात जर भाव असेल तर नक्कीच जेथे मनी तिथे भाव देवा मला पाव, अशा प्रकारचा म्हणजे त्यांच्या मनात भावच तशा प्रकारचा आहे. खरोखरच जर विचार केला, मी नेहमी सांगत असतो की संतोष मोगरे हे भिवंडी तालुक्यात उद्योग जगतातील एक चांगलं नाव आहे. त्यांचे भाऊ प्रकाश मोगरे आमनेर लोणाड परिसरात वारकरी संप्रदायामध्ये एक नावाजलेलं असं नाव आहे. शिवा मोगरे असेल, दिलखुश मोगरे असेल, हे त्यांच्या परीने व्यवसायात अतिशय चांगल्या प्रकारचे नावारूपाला आलेले आहेत. म्हणजे सर्वजण अतिशय चांगल्या प्रकारे स्थिर आहेत. याच्या मागे मी बोलण्याचं कारण एकच सांगेन की त्यांच्या आई वडिलांची पुण्याई आहे. आज मी नेहमी म्हणत असतो की माणसाने किती पैसे कमवले त्यापेक्षा आपल्या मुलांना संस्कार किती चांगले दिले याला फार महत्व आहे. आणि अशाच प्रकारचं त्यांच्या आईबाबांनी काम केलेलं आहे. म्हणून आज ही 4ही मुलं ह्या भिवंडी तालुक्यात नावारूपाला आलेली आहेत. जर विचार केला तर साईबाबाची पालखी ही पहिल्या दिवशी गावात फिरते. म्हणजे नवीन वर्षाची सुरुवातच वालशिंद गावासाठी अतिशय भक्तिमय मार्गाने होते, म्हणजे त्यांच्या माध्यमातून होते. आणि त्यासाठी खरोखर संतोष मोगरे आणि त्यांच्या सर्व परिवाराला धन्यवाद दिले पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की माणूस किती जगला त्याला महत्व नाही, परंतु तो कसा जगला याला फार महत्व आहे. अशाच प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे संतोष शेठ मोगरे. खरोखरच मी साईबाबा चरणी प्रार्थना करेन की त्यांना अशीच त्यांची प्रगती होऊन त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो. त्यांच्या परिवाराच्या निमित्ताने जे आपल्या सर्व परिसराला आज सर्व परिसर हा साईमय होत आहे, हा त्यांच्याचमुळे होत आहे. त्यामुळे मी सर्व परिसराच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. साईबाबा चरणी प्रार्थना करतो की या परिवाराला आणि या परिसराला सुख समृद्धी समाधान चांगलं आरोग्य लाभो अशी बाबाचरणी प्रार्थना करतो. मी पुन्हा एकदा सर्व साई भक्तांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सुस्वागतम सुस्वागतम विनंती व्यासपीठावर तुका म्हणे तुम्ही